जय सियाराम. सत्संगाश्रय सत्संदेश प्रसार या उपक्रमामार्फत आता ऐका गुरुबोधामृत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं ओवीबद्ध चरित्र श्री सद्गुरु लीलामृत यातील 7व्या अध्यायाचा चिंतनशील मागोवा. हा मागोवा घेतलाय श्री लक्ष्मीकांत जोशी यांनी. ऐका गुरुबोधामृत. गटांगळ्या खातो जीव भवभुवर्यात, गटांगळ्या खातो जीव भवभुवर्यात. धाव घेई गुरुमाय पाजी बोधामृत, पाजी बोधामृत. हरे सममाय माझी शांती प्रेम मूर्ती, कृपा पदर धरी वरी पापताप निवारी. ज्ञानामृत पाजुनी भावे प्रेम घास भरवी, बोध गुटी देऊनी जीवा ऐक्य अंगी बिंबवी. जीवाचे करुणी कान व्हावो एक चित्ता, श्रवण करा जन हो आता गुरुबोधामृत, गुरुबोधामृत, गुरुबोधामृत. श्रीराम समर्थ. गुरुबोधामृत भाग 41. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभारहा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ. वृक्ष एकच आहे, परंतु त्याचे पल्लव पानं अनेक असतात. तसाच या विश्वामधला विश्वंभर हा अनंत रूपानं आपल्या समोर आहे. 42वी ओवी आपल्या समोर येते. वासना निमालिया पाठी, आत्मरूप एक दृष्टी. ना तरी भूतसृष्टी, विविध प्रकार. श्रीराम. वासना वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत द्वैताची वृत्ती ही आमच्यामध्ये राहते, आणि त्या द्वैतामुळंच भिन्नत्वाचा भाग, अनेकत्वाचा भाग हा आमच्या समोर येतो. पण आत्मरूप हा भावच मुळात असा आहे की तिथे एकात्मक दृष्टी येते. मग ही एकात्मक दृष्टी येण्यासाठी वासना निमालिया पाठी, आमच्यामधल्या वासना या निःशेष व्हाव्या लागतात. वासना शून्य होणं हे झाल्याशिवाय आत्मरूपाचा अनुभव हा येत नाही. म्हणून द्वैताच्याच अंगानं ह्या अनंत भूतांचा विचार आमच्या समोर आहे. ही भूतसृष्टी किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणारी जी विविधता या विश्वामध्ये आम्ही अनुभवतो, हा सगळा द्वैताचा भाव आहे. पण अद्वैतामध्ये आत्मरूपाची एकच दृष्टी येते. ही एकच दृष्टी परमात्म दृष्टी आहे. हा आत्मा सर्वत्र एकत्वानं वावरतोय. 43वी ओवी. वासना निमालिया पाही, देही असताच विदेही. सुख दुःखादी सर्वही देहा करिता. श्रीराम. वासना निमाली म्हणजे संपली.
मग वासना माझी संपलेली आहे, मी निःशेष वासनारहित झालेलो आहे, याचा अनुभव मला काय आहे किंवा याची खूण मला काय आहे? देही असताच विदेही. देहाच्या अनुषंगानं आम्ही जरी वावरत असलो तरीही आमची वृत्ती विदेहीपणाची आहे. देह आहे, पण या देहाचा फार विचार नाही. जिथे देहाचा विचार संपतो, तो केला जात नाही, त्याच्याकडे उपेक्षेनं बघितलं जातं, तिथे आपण असं म्हणू शकतो की इथे देहबुद्धी नाही. आणि जिथे देहबुद्धी संपते, नाहीपणानं ती येते, तिथेच विदेहीपणा येतो. हा विदेहीपणामध्ये मग काय घडतं आहे? सुखदुःखादी सर्वही देहाकरिता. जर विदेही वृत्ती आली तर सुखदुःखात्मक भावही आम्हाला येत नाही. त्यामुळं देहालाच अनुलक्षून सुखदुःखांचे भाव आम्हाला आहेत. मला छान वाटलं, मला दुःख झालं, माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, ह्या सगळ्या भावना, हे सगळं व्यक्त होणं हे देहाला अनुलक्षून आहे. म्हणून त्या देहाच्या जाणीवेमध्ये आम्ही आहोत. आपल्याकडे अज्ञान दोन प्रकारचं मानलेलं आहे. एक अज्ञान असं आहे, वस्तू असून ती आहे याची जाणीव नसणे. वस्तू आहे, पण त्या आहेपणाचा भावच आमच्याजवळ नाही. म्हणजे कसं? तर आपण मुळातच आनंद स्वरूप आहोत. आनंदाचा, आत्मानंदाचा ठेवा आमच्या जवळच आहे. मग जे माझ्या जवळ आहे ते मी माझ्यामध्ये न शोधता, तिथून तो आनंदानुभव न घेताना मी आनंद शोधण्यासाठी बाहेर जातो. बाहेरच्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीला अनुलक्षून मी त्या आनंदाला घेण्याचा प्रयत्न करतो. हा आमच्यामधल्या अज्ञानाचा एक भाग, की वस्तू असून ती आहे याची जाणीव नसणं. आणि दुसरा भाग अज्ञानामधला, की देह आणि मन हे मुळात खरे नाहीत, पण आम्ही त्यांना खरे मानतो. माझ्या मनाला लागलं किंवा माझ्या मनाला असं वाटलं असं म्हणत आम्ही मनाच्या अस्तित्वाचा भाव निर्माण करतो आणि देहाच्याही अनुषंगानं आम्ही विचार करतो. म्हणून देहाचा सतत विचार जिथे येतो तिथे दृश्याला प्राधान्य येतं, आणि दृश्याला प्राधान्य दिलं गेलं की तिथे देहबुद्धी येते. म्हणून ही देहबुद्धी कशी आहे? स्वार्थयुक्त आहे. देहाद्वारा देहासाठी सुखाचे प्रयत्न आम्ही करतो आणि ते करत असताना मनाला तिच्या सोबत आम्ही घेतो. म्हणून 24 तास देहाच्याच अंगानं अनेक गोष्टींचा, घटनांचा, प्रसंगांचा, व्यक्तींचा आम्ही सतत विचार करतो. आणि हा विचार एकदा सुरू झालाय, हे चिंतन सुरू झालं की तिथे आमच्यामधली विकार वृत्ती व्यक्त व्हायला लागते आणि त्यामधून सुखदुःखाचे भाव येत राहतात. म्हणून देहबुद्धी स्वार्थाशी निगडीत आहे. पहिला विचार मी माझा करतो आणि मग मी इतरांचा करतो. दुसरा देहबुद्धीचा भाव असा आहे, लक्षण असं आहे की ती कालाधीन आहे. जन्मामधला आम्ही येतो, टप्प्याटप्प्यानं काही एक वाढ आमच्यामध्ये होते आणि पुन्हा आम्ही मृत्यूच्या स्वाधीन होतो. म्हणजे जन्म, तिची वाढ होणं आणि मृत्यू या तीनही टप्प्यांमध्ये परिस्थितीचा, सभोवतालच्या वातावरणाचा सहभाग
ती भूमिका तिथे येते. याच अनुषंगून सुखदुःखाचं चक्र आमच्यामध्ये येतं. देहबुद्धी कालाधीन म्हणजे काळाच्या परिभाषेमध्ये येणारी. म्हणून काल, आज आणि उद्या असे 3 भाव आमच्यामध्ये येतात. काळाचा विचार करत असताना मी काल ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आठवणींच्या गतकाळामध्ये मी जातो. जे घडून गेलेलं आहे यापूर्वी त्याचाच विचार करतो. त्याच्यामध्ये काय चुकीचं, काय बरोबर, अजून काय करता आलं असतं, याच अंगानं मी आठवणींमध्ये रमतो. आजच्यामध्ये वर्तमानाचा जो भोग घ्यायचा आहे तो भाग माझ्या समोर आहे. आणि उद्याच्यामध्ये आशा, अपेक्षा किंवा चिंता यांचा समावेश आहे. म्हणून ही देहबुद्धी कालाच्या अधीन आहे आणि त्याच्यातूनच देहाच्या मनाच्या संदर्भामधला भावनिक भाग आमच्यामध्ये तयार होतो. देहबुद्धीमध्ये पुन्हा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांचा संबंध येतो. म्हणजेच मीपणाची जी वृत्ती माझ्यामध्ये आज आहे ती जागेपणी तर मी काम करताना होतेच. मी करतो आहे, मी केलं आहे, मी करणार आहे. स्वप्नातही मी मला निर्माण करतो, माझ्याच भावविश्वाला मी निर्माण करतो आणि मी त्याच्यामध्ये वावरतो. आणि गाढ झोपेला अनुलक्षून सुद्धा मला गाढ झोप लागली होती किंवा मला उशिरा झोप लागली असा भाव माझ्यामध्ये येतो. म्हणजे इथे देहबुद्धीचा विचार या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती 3ही अवस्थांमध्ये येत राहतो. म्हणून या देहबुद्धीला सोडणं म्हणजेच त्या देहबुद्धीच्या कल्पनेमधून, त्या विचारामधून आपल्याला बाहेर पडायचं, त्याच्यावरती मात करायची. ज्या वेळेला देहबुद्धीच्या कल्पनेवरती आम्ही मात करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं विदेही अवस्था ज्याला म्हणतात ती तिथे येते. म्हणून समर्थांनीही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलं. किंवा आणखीन एका ठिकाणी ते म्हणाले, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहबुद्धीला, मीपणाला, या अशाश्वताला सोडल्याशिवाय शाश्वत स्वरूपामधल्या आत्मबुद्धीमध्ये आम्ही जाऊ शकत नाही. आणि ही देहबुद्धी विवेकानं सुटते. त्या विवेकामध्ये ज्या वेळेला शाश्वताचा विचार मी दृढ करत नेतो तेव्हाच अशाश्वत असलेल्या देहाचा आणि देहाच्या अनुषंगानं घडणाऱ्या सगळ्या घटनांचा आपोआप उलगडा होत जातो. प्रारब्ध हे देहाशी निगडित आहे. म्हणून प्रारब्धाला अनुलक्षून देह कधी सुखात असतो, कधी दुःखामध्ये असतो. किंवा व्याधींच्या अनुषंगानं देहाला व्याधीग्रस्तता येते. पण विदेही वृत्तीमध्ये मोक्षाचा, मुक्तीचा विचार, आनंदाची अखंड अनुभूती ही विदेही वृत्तीमध्ये येते. मनाला प्रपंचामधून सोडवल्याशिवाय सुखदुःखातून मुक्त करणारी विचारधारा ही आपल्यामध्ये स्थिर होत नाही. एक हरिदासी दृष्टांत आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये दक्षिणेकडे विष्णुपदाचं स्थान आहे. मार्गशीर्ष महिन्यात नावेतून या स्थानावरती जावं आणि तिथलं दर्शन घ्यावं असा एक परिपाठ आहे.
नावाडी नावेमध्ये बसतो, नाव वल्लवत राहतो, पण हे विष्णुपद मात्र येत नाही. का येत नाही? कारण नावाड्यानं दारूच्या नशेमध्ये तो राहिलेला, आणि त्यामुळं ती नाव जी काठाला बांधलेली होती ते सोडण्याचं त्याला स्मरणच नाही. ज्या वेळेला त्याला नशा उतरते तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं की अरे, खुंटीला आपण नाव बांधलेली आहे, ती आपण सोडलेलीच नाही, मग ही नाव पुढे त्या विष्णुपदापर्यंत जाणार कशी? जसा तो नावेआडी नशेमध्ये तिथेच फिरत राहतो, तसे प्रपंच सुखदुःख खुंट्याला आमची नाव बांधलेली आहे. आणि ती नाव जर विवेकानं आम्ही सोडवली तर आमचा प्रपंच परमार्थ रूप होतो आणि मुक्तीचा विदेहीपणाचा अनुभव येतो. म्हणून प्रपंच नावेला विवेकाच्या द्वारा सुखदुःखामधून, देहबुद्धीमधून आम्हाला बाहेर काढायचंय. म्हणून तुकारामांचाच एक अभंग आहे, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही, सत्व रज तम बाधा नवे हरी भक्तासी कदा, देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. ही भिन्नपणाची वृत्ती म्हणजेच विदेही वृत्ती. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला. धरे सारिखी जावसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. तत्साधको आत्ताच आपण ऐकत होता गुरुबोधामृत. निरूपक होते श्री लक्ष्मीकांत जोशी, नाशिक. शीर्षक गीत चैतन्यप्रेम. गायन आणि संगीत श्री आनंद देशपांडे. तंत्रसहाय्य श्री मंदार पटवर्धन पुणे यांचं होतं. सत्संगाश्रय सत्संदेश प्रसार या उपक्रमामार्फत हा कार्यक्रम प्रसारित झाला. जय सियाराम.